सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही आणि अशीच एक व्हायरल गर्ल सध्या माझ्या सोबत आहे. माझ्या शेजारी ती बसली आहे. ही आहे 8 वर्षांची वैदेही. अर्थातच सध्या सोशल मीडियावर जिला वैदू या नावाने ओळखलं जात आहे. हाय वैदू, कशी आहेस तू? मी बरी आहे. तुझे व्हिडिओज बऱ्यापैकी व्हायरल होत आहेत असं आम्ही बघतोय. हां, तुझे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. माहिती आहे व्हायरल या शब्दाचा अर्थ काय होत आहे? माहिती नाही. माहिती नाही. बरं, हिचे व्हिडिओज काढून ते व्हायरल होण्यामागे ज्यांचा वाटा आहे त्या प्रतीक्षा भाटिया आपल्यासोबत आहेत. मला सांगा की वैदू तुम्हाला कशी भेटली आणि कसा हा तुमचा प्रवास सुरू झाला? ॲक्च्युली हिचे हे होते ना फ्रेंड्स, हिच्याच एरियामध्ये आता छोट्या मुली येते, तर माझ्याकडे किटन्स होत्या, तर त्यांना ती हवी होती किटन्स, तर ही पण आली त्यांच्याबरोबर किटन. हे मागे फिरतायत तसेच ह्याच मांजरीचे किटेन्स होते? नाही, घरी आहे अजून एक. माझ्याकडे 8 मांजर आहे टोटल. तर एकीने आता हे दिले ना, छोटे छोटे पिल्लू दिलेत, तर 5 होते, तर आता 3 राहिले, 2 दिलेत मी. तर ही जी फ्रेंड आहे ना, तिलाच दिले मी ते किटन्स. तर ही जेव्हा फर्स्ट टाइम मागायला आली ना, तेव्हा ती इतकं छान बोलली आणि तिने जे डिस्क्राईब केलं कॅटबद्दल, की ती कशी तिचं टेक केअर करणार, कशी तिला सांभाळणार, कसं तिला बघणार घरी, कारण तिच्या घरी डॉग पण आहे जी पिंकी पिंकी जी बोलते आणि एक छोटं रॅबिट पण आहे, हे सगळं. तर ते मला इतकं आवडलं. तिचं जे निरागसपणा होता, ते जिचं जे एकदम म्हणजे खूप भोली आहे ती बोलायला वगैरे, तर मला खूप आवडलं ते. तर मी असं सहज तिचा व्हिडिओ काढला, सहज असं पोस्ट केला मी, आणि ती अशी व्हायरल झाली. ती येते ना आता, आणि तिला माझी इतकी सवय झालेली आहे, ती रोज माझ्याकडे गप्पा मारायला येते. मी तिचं छोटे छोटे क्लिप्स काढत असते, जिथे एकदम स्टोरीज बनवते, सगळं बोलते, काही म्हणजे कल्पना म्हणजे हे नाही, काही पण बोलते ती तशी. तर ते खूप आवडलं लोकांना. मी जे पोस्ट केलं, तर ते तिला पण माहीत नाही व्हायरलचा शब्द काय आहे. तिला खूप गिफ्ट्स वगैरे पण आलेत. ते लोक जे तिला प्रेम करतात ते सपोर्ट करतात, तर तिला एक गिफ्ट म्हणून, एक सपोर्ट म्हणून तिला खूप गिफ्ट आले. तिला हेच माहिती, मी फेमस झाली, मला गिफ्ट आलेत, तिला इतकंच माहिती. बाकी तिला व्हायरल तिचा अर्थ काय काय काहीच माहीत नाही आहे तिला. बरं, 8 वर्षाची आहे वैदू. कितवीत जातेस तू? शाळेत जातेस? हां, कितवीत जातेस? आता सेकंडला जाते. अभ्यास करते की व्हिडिओ बनवते? मग अभ्यास करते. काय काय करते अभ्यास? आई असं असतं ना, मराठी मॅथ्स असं, हां, ते आमच्या बुकामध्ये ते सगळं वाचतेस? हां. बरं, मग शाळेतल्या मित्रांना माहिती आहे तुझ्या या व्हिडिओबद्दल? नाही. नाही माहिती. नाही. मग कोणी सांगितलं तुला की तू खूप फेमस झाली आहे, तुला गिफ्ट्स येत आहेत, हे कोणी सांगितलं? काय काय मिळालं तुला? मला माहिती पडलं. अच्छा, तुला कळलं का? बरं, मग काय व्हायचंय तुला मोठं होऊन? टीचर व्हायचंय. कोणाला शिकवणार? पण मग काय शिकवणार आणि कुठला सब्जेक्ट शिकवणार? EVS असं कोणचं पण, हिंदी मराठी. अच्छा, टीचर व्हायचंय वैदूला रील स्टार नाही व्हायचं, टीचर व्हायचंय की रील बनवायचं आहे, व्हिडिओ बनवायचे आहेत? व्हिडिओ बनवायचा. की टीचर व्हायचं आहे? व्हिडिओ. पण आता तर टीचर व्हायचं होतं तुला. व्हिडिओ. का टीचरना का नाही व्हायचं मग आता? मला व्हिडिओ आवडते म्हणून. आणि मग टीचिंग नाही आवडत तुला? टीचरसारखं शिकवायला नाही आवडणार? नाही आवडणार? नाही. व्हिडिओ बनवायला आवडणार? हां. बरं, मग आता घरी कोण कोण असतं तुझ्या? आई, पप्पा, मम्मी, भाऊ आणि मी. अच्छा, आणि मग घरात सगळेजण व्हिडिओ बघतात तुझे? हां. आणि काय म्हटलं तुझं, कोणी कोणी कौतुक केलं तुझं? बोलले वैदू तू फेमस झाली. मी बोलली हां, ती पार्लरवाली आंटी आहे ना, माझी काकू, तिने मला फेमस केलं. अच्छा, मग काकूला तू काय गिफ्ट दिलंस तुला फेमस केल्याबद्दल? काय नाही. काहीच नाही दिलं? बरं, ठीक आहे. पण मग आता मोठं होऊन तुला कितवीपर्यंत शिकायचं आहे? मला 10वीपर्यंत. अच्छा, 10वीपर्यंत शिकायचं आहे. खूप शिकायचं आहे की कमी शिकलं तरी बस? खूप शिकायचं. खूप शिकायचं आहे. मग खूप शिकून तुला रील स्टार म्हणजे व्हिडिओजच बनवायचे आहेत? हां. कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवशील? याच म्हणजे कुठल्या? मांजरचं. माझी फ्रेंड बोलते ना मला. तुझी फ्रेंड आहे मांजर, हां. त्याच्यावरती तुला व्हिडिओज बनवायला आवडतात. मग आता एवढं फेमस झाली आहे, तर तुला जे लोक फॉलो करतायत, तुझे जे फॅन्स आहेत, त्यांना काय सांगशील तू? थँक्यू म्हणशील? हां, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर ही आहे वैदू, आणि खरं तर तिचं वय 8 वर्षांचं आहे, 2रीत आहे. मुलांची मानसिकता ही कशी घडत जाते हे आपण बघतोय.
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियामधून तुम्हाला सोनंसुद्धा गवसेल आणि कदाचित याच्या अतिवापरामुळे तुमची मातीसुद्धा होईल. मात्र अर्थातच याचा मध्यमार्ग शोधणं हे आपल्या प्रत्येकाच्याच हातात आहे. वैदूसुद्धा कदाचित त्याच प्रवासाला निघालेली आहे आणि वैदूला आणि तिच्या काकीला झी 24 तासकडनं खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन प्रकाश समनुषी पाठक, झी 24 तास, मुंबई.